छोट्या छोट्या फुलांच्या रांगोळ्या खूप आवडतात, पण कोणत्या काढाव्या ते कळत नाही. तर त्यासाठी बघा, मी आणलेल्या ह्या अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या छोट्या छोट्या फुलांच्या रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या छोट्या फुलांच्या रांगोळ्या. तर आता पहिलीची रांगोळी आहे बघा, 5 डॉट देऊन घेतलेले आहेत आणि एक काडीच्या मदतीने आतल्या बाजूला आपण एक फूल तयार करून घेणार आहोत. आता हे सर्वच फुलं मी त्याप्रमाणेच काढलेले आहेत बघा. 5-5 डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि खालच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. मध्ये पिवळा रंग थोडासा टाकलेला आहे बघा. आता इथे ही एक फूल तयार करून घेतलेलं आहे मी. प्रत्येकी 5-5 पाकळ्यांची फुलं तयार केलेली आहेत. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेले आहेत बघा. आतल्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत. आता खालच्या बाजूला आपण छोटे छोटे देठ काढून घेणार आहोत. हिरव्या रंगाने, डार्क हिरवा रंग इथे मी हिरव्या रंगामध्ये काळा रंग मिक्स केलेला आहे आणि जे आपल्या फांद्या आहेत ना, त्या काढून घ्यायच्या आहेत. खालच्या बाजूला जे देठ असतात फुलांचे ते काढायचे आहेत. आता इथे पानं काढलेली आहेत बघा दोन्ही बाजूला. तर इथे 3 फुलं आणि खालच्या बाजूला मी पानं काढून घेतलेली आहेत. पानंसुद्धा डार्क हिरव्या रंगानेच काढलेले आहेत. मध्ये आपण थोडा थोडा वेगवेगळा रंग भरून घेणार आहोत बघा. इथे थोडासा लाईट हिरवा, थोडासा काळा आणि पिवळा असे रंग मी टाकलेले आहेत. आता ते आपण काडीच्या मदतीने एक पानांना आकार देऊन घेणार आहोत. तुम्ही बघू शकता बघा, वेगवेगळे रंग मी टाकलेले आहेत, त्यामुळे पानं आणखी सुंदर दिसतात. तर तुम्ही फक्त एकच रंग इथे भरला तरीसुद्धा पानं सुंदरच दिसतात बघा. मी काडीच्या मदतीने थोडंसं पानांना आकार देऊन घेतलेला आहे बघा. पानांना आकार देऊन घ्यायचा आहे काडीच्या मदतीने. आता वरतीसुद्धा आपण छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत. थोडे जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसू नये यासाठी वरती ही फांद्यांना पानं काढायची आहेत आणि मध्ये मध्ये कळ्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी आणि अगदी पटकन होऊन जाते, जास्त काही वेळ लागत नाही. तर काडीच्या मदतीने आकार देऊन घेतलेला आहे. मध्ये मध्ये आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. आता जी आपण फुलं काढलेली आहेत त्यामध्ये एक एक जांभळा रंगाचा डॉट द्यायचा आहे, त्यामुळे फुलं सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता फुलांना अगदी सुंदर लूक आलेला आहे. तर कळ्यांमध्ये सुद्धा थोडासा पांढरा आणि जांभळा रंग द्यायचा आहे. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लूक रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो आणि अगदी पटकन होणारी आहे बघा ही रांगोळी. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा फुलांचीच आहे बघा. आता इथे मी डॉट दिलेले आहेत. आता आपण इथे एक सरळ रेषेमध्ये फुलं एका बाजूला झुकलेली आहे बघा फांदी फुलांची, त्याप्रमाणे आपण इथे ही फुलं काढणार आहोत. आता मी पहिला सुरुवातीला सफेद एक डॉट देऊन घेतलेले आहेत आणि वरती पिवळा रंग टाकून घेतलेला आहे. आता काडीच्या मदतीने आपण फुलाचा आकार देऊन घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की काडीच्या मदतीने मी सर्वच जे डॉट दिलेले आहेत त्यांना फुलांचा आकार देऊन घेतलेला आहे. पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत बघा फुलांच्या. तर मध्ये आपण थोडा थोडा पिवळा रंग भरणार आहोत आणि एका बाजूला आपण फांद्या काढून घेणार आहोत. म्हणजे आता खालच्या बाजूला थोडंसं एक देठाप्रमाणे आकार काढायचा आहे. लाईट पिवळ्या रंगाने काढलेला आहे आणि खाली हिरव्या रंगाचा देठ काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही एक धोत्र्याची फुलं असतात ना, त्याप्रमाणे ही फुलं काढलेली आहेत. तुम्ही बघू शकता फुलं आपली तयार झालेली आहेत. खाली देठ आपण काढून घेतलेले आहेत आणि फांदीप्रमाणे आकार काढलेला आहे बघा. सर्व फुलांना फांद्या काढून घ्यायच्या आहेत आणि देठ काढून घ्यायचे आहेत. आता आपण छोटी छोटी पानंसुद्धा काढून घेणार आहोत. आता इथे मी डॉट देऊनच पानं काढलेली आहेत बघा. डॉट द्यायचे आहेत. तर इथे हिरव्या रंगाने मी डॉट दिलेले आहेत. थोडा थोडा पोपटी रंग वरती टाकायचा आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण आता झाकणाने प्रेस करून घेणार आहोत आणि एक काडीच्या मदतीने पानांना आकार देणार आहोत. तर इथे पानं आणि मध्ये मध्ये कळ्यासुद्धा काढायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी सर्वच पानांना काडीने आकार देऊन घेतलेला आहे. आता त्या पानांना छोटे छोटे देठ काढून घ्यायचे आहेत बघा. मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता मी सर्वच पानांना देठ काढून घेतलेले आहेत. मध्ये मध्ये आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत बघा. मध्ये मध्ये छोट्या छोट्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर थोडंसं व्हिडिओ स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळावं की कोणती डिझाईन कशा प्रकारची किंवा कोणते फुलं कशी काढलेली आहेत, कशा प्रकारे
रंग भरलेला आहे. तर खूप साऱ्या ताईंची कमेंट येते की तुम्ही खूप फास्ट व्हिडिओ ठेवता, तर त्यासाठी मी व्हिडिओ स्लो ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. मध्ये मध्ये आपण कळ्या काढून घेतलेल्या आहेत. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. बघा, एक फुलाची फांदी असते ना, त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. त्या फांदी एक झुकलेली फांदी आहे, त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे. बघा, ही सुद्धा फुलांचीच रांगोळी आहे. इथे मी गुलाबी कलरचे डॉट दिलेले आहेत. बघा, 3-3 डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि एक फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे काडीच्या मदतीने. आता इथे सर्वच जी फुलं आहेत ती आपण काडीच्या मदतीनेच आकार दिलेले आहेत. बघा, बोटाच्या आणि काडीच्या मदतीनेच आकार देऊन ही फुलं काढलेली आहेत. तुम्ही बघू शकता. ही सुद्धा फुलं आपण काडीच्या मदतीने आकार दिलेला आहे. आता खालच्या बाजूला आपण छोटे छोटे देठ काढून घेणार आहोत आणि फांद्या काढून पानंसुद्धा काढणार आहोत. तर इथे मी 3 फुलं काढून घेतलेली आणि खाली बघा फांद्या काढून घेतलेल्या आहेत. मध्ये पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. तर वरतीसुद्धा आपण एक कळीप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. तर ही सुद्धा एक फांदी झुकलेली असते ना, फुलांच्या वजनाने फांद्या झुकतात बघा, एका बाजूला वागतात, त्याप्रमाणे ही फुलांची फांदी आहे. आता खालच्या बाजूला आपण छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. त्याला आपण काडीने आकार देऊन घेणार आहोत. तर काडीच्या आणि बोटाच्या मदतीनेच ही रांगोळी काढलेली आहे. काही वेगळी ड्रॉइंग वगैरे केलेली नाही. तुम्ही बघू शकता. जिथे रिकामी जागा आहे तिथे आपण कळ्या आणि पानं काढून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळी भरगच्च दिसेल आणि रांगोळीला एक सुंदर लुक येतो. बघा, काडीच्या मदतीने मी पानांना आकार देऊन घेतलेला आहे. बघा, वरचं जे पान आहे त्यालासुद्धा काडीच्या मदतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता जी फुलं आपण काढलेली आहेत, ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत, त्यालाही आपण आकार देऊन घेणार आहोत. वरच्या बाजूला थोड्या थोड्या ओढून घेणार आहोत. त्यामुळे आणखी एक सुंदर लुक आलेला आहे. बघा, फुलांना तुम्ही बघू शकता. तर फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. वरच्या बाजूला थोडा सफेद रंग स्प्रे केलेला आहे, त्यामुळे फुलांना आणखी एक सुंदर लुक आला आहे. फायनल रांगोळी तुम्ही बघू शकता. आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. आता पुढची आणि 4 नंबरची जी रांगोळी आहे, ही रांगोळी अगदी सोपी आहे. बघा, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. इथे सुद्धा आपण एका बाजूला फांदी झुकलेली आहे फुलांची, तसंच फांदी काढलेले आहेत बघा. आणि वरती आपण जांभळ्या रंगाचे छोटे छोटे डॉट देऊन फुलं तयार करून घेणार आहोत. बघा, एक लांब आखूड असे फांद्या काढलेल्या आहेत. बरोबर एक लांब एक आखूड असं आपण वरची फांदी जी लांब आहे आणि खालच्या आखूड होत गेलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता इथे आपण जांभळ्या रंगाचे डॉट देणार आहोत आणि एक फुलाप्रमाणे लूक देणार आहोत. तुम्ही बघू शकता. मी वरच्या बाजूला सर्वच आता या ज्या फांद्या काढलेल्या आहेत त्या सर्वच फांद्यांवरती आपण जांभळ्या रंगाचे डॉट देणार आहोत आणि मध्ये थोडासा पिस्ता कलर भरून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. मध्ये आपण थोडासा पिस्ता कलर टाकून घेतलेला आहे. तर सर्वच फांद्यावरती आपल्याला जांभळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत. ही रांगोळी अगदी सोपी आहे. बघा, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता तुम्हाला हे डॉट देता येत नसतील तर नुसते सरळ रेषा जरी मारून घेतली आणि काडीने थोडासा आकार दिला तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता. मी सर्वच ज्या फांद्या काढलेल्या आहेत त्यावरती जांभळ्या रंगाचे डॉट देऊन एक फुलं काढलेली आहेत. बघा, जांभळ्या रंगाची गोंड्याप्रमाणे फुलं असतात ना, तशी फुलं काढलेली आहेत. अशी कुरडूची फुलं असतात बघा, त्याप्रमाणे ही फुलं आहेत. आता त्या फांद्यांना आपण सफेद रंगाने छोटे छोटे डॉट काढून पानाप्रमाणे लूक दिलेला आहे. छोटी छोटी पानं असतात ना, जशी चिंचेची पानं असतात त्याप्रमाणे ही पानं काढलेली आहेत. बघा, मध्ये मध्ये सुद्धा आपण पिस्ता रंगाने थोडे थोडे डॉट देऊन घेणार आहोत. त्यामुळे आणखी एक सुंदर लूक येणार आहे रांगोळीला. बघा, सर्वच फांद्यांवरती मी सफेद रंगाने छोटे छोटे लांब डॉट काढून घेतलेले आहेत. एक पानांचा लूक दिलेला आहे. आता मध्ये मध्ये आपण थोडा पिस्ता कलर टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. मी सर्वच फांद्यांवरती पिस्ता कलर टाकून घेतलेला आहे. जे आपण फांद्या काढलेल्या आहेत त्या सर्वच फांद्यांच्या जे सफेद डॉट दिलेले आहेत बघा, त्याच्यामध्ये मध्ये आपल्याला थोडा पिस्ता कलर टाकायचा आहे. किंवा तुम्ही हिरवा रंग टाकला, डार्क टाकला,
तुमच्या आवडीप्रमाणे, तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो आणि अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे बघा, उद्या शनिवार आहे तर त्यानिमित्त ही रांगोळी आहे. आता तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा शेवटची जी रांगोळी असते ती दुसऱ्या दिवशी जो वार असतो त्या वाराची रांगोळी असते. आता इथे आपण शनिवारनिमित्त ही रांगोळी काढलेली आहे. तर जय हनुमान अशी आपण इथे काढणार आहोत. हनुमानाची जी गदा असते ती आपण इथे काढलेली आहे बघा. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. काही अवघड नाही. डॉट द्यायचा आहे आणि झाकणाच्या मदतीने प्रेस करून एक आकार देऊन घ्यायचा आहे बघा. तर मध्ये सुद्धा थोडं थोडं रंगाच्या ऑरेंज रंगाच्या रेषा मारलेल्या आहेत आणि पिवळा रंग थोडा टाकून घ्यायचा आहे आणि एक हनुमानाची गदा आहे त्याचा एक लूक आपल्याला द्यायचा आहे बघा. आपली गदा काढून झालेली आहे. आता वरती आपण जो हनुमानच्या डोक्यावरती टिळा असतो तो काढून घेतलेला आहे बघा. सफेद रंगाने काढून मध्ये लाल रंगाचा एक लाल रंग दिलेला आहे. तर आपण जय हनुमान असं लिहून घेतलेलं आहे. आता ही रांगोळी कशी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा पाटावर काढून ठेवू शकता. जमिनीवरती ही रांगोळी काढायची नाही बघा. मी जय हनुमान असं लिहून घेतलेलं आहे. आता इथे गदा आहे, त्या गदेच्या गदा आहे तिथे जर थोडंसं रिकामी जागा दिसते तर तिथे आपण एक छोटंसं स्वस्तिक काढून घेणार आहोत बघा. छोटंसं स्वस्तिक मी तिथे काढून घेतलेलं आहे. मध्ये लाल रंगाचे, लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता दोन्ही बाजूला आपण छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत. रुईचं पानसुद्धा मी वरच्या बाजूला काढून घेतलेलं आहे. अगदी सोप्या आहेत बघा सर्वच रांगोळ्या. तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या असतील तर नक्की दरवाजासमोर एक तरी रांगोळी नक्की काढून बघा आणि एक लाईक करा बघा. आणि तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात किंवा रांगोळ्यांमध्ये काही चुका जरी असतील, रांगोळी काढताना माझ्या काही चुका जरी झाल्या असतील तरी तुम्ही अगदी मला अगदी निसंकोचपणे सांगू शकता बघा. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. अशाच रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.